निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का एक प्रमुख सिद्धांत है? आता प्रगतिशील शिक्षणाचा प्रमुख काय आहे? कोणचा सिद्धांत आहे? पाठ्यचर्या पूर्वनिर्धारित होणी चाहिए. पूर्वनिर्धारित म्हणजे काय? जे मी आता सांगणार आहे तेच विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. जर विद्यार्थ्याला नाही समजलं वर्गात जाऊन, जसं तुम्ही बीएडला डीएडला पाठटाचन काढतात, एखाद्या वर्गावर तुम्ही जातात, आता तुम्ही पाठटाचन मध्ये प्रश्न लिहून घेतात. अरे पण जर तुम्ही जे शिकवलं तेच त्याला समजलं नाही तर तो प्रश्न कसा काय विचारणार? त्या सोपा प्रश्न विचारावा लागेल का? पूर्वनिर्धारित चालेल का? तर नाही. छात्रों को सीखने को मापन के लिए मानकीकृत परीक्षण चालणार नाही. मानकीकृत बरोबर आहे का नाही? आणि छात्रों को अपने शिक्षकों को ज्ञान निष्क्रिय प्राप्त करतात, निष्क्रिय पण चालत नाही. तर प्रगतिशील शिक्षण काय म्हटलं? शिकणं प्रामाणिक कार्यावर आधारित होत आहे. म्हणजे जे पण देणार ते योग्य दिलं पाहिजे. मग प्रामाणिक कार्यावर म्हणजे त्रिकोणाचं माप 180 काय विचारू शकतात ना विद्यार्थी. मग ते 180 आपल्याला सांगता पण आलं पाहिजे. प्रामाणिक कार्यावर आधारित पाहिजे. प्रामाणिक कार्यावर पूर्वनिर्धारित जर राहिले मॅडम, जयश्री मॅडम, पूर्वनिर्धारित म्हणजे जो प्रश्न तुम्ही पाठटाचन मध्ये लिहून घेतले तोच विचारणार का? जर त्याला समजत नाहीये तो भागच समजत नाही, पूर्वनिर्धारित करून चालणार नाही ना. पूर्वनिर्धारित म्हणजे याच्यामध्ये बदलच करायचा नाही. लचीला होण्याचे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. पण पूर्वनिर्धारित म्हणजे काय? जे पूर्वनिर्धारित आणि सार्वभौमिक म्हणजे काय? एखादा समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला, पहिलीचा विद्यार्थी त्याला बेचे पाडे येत नाही, पण तुम्ही जर सार्वभौमिक म्हणजे